तुमचा परिचय सांगा. मी मुलाचे वडील. माझे नाव विलास अर्जुन बोंबे. बाळाचे नाव रोहन विलास बोंबे. शेजारी कोण आहे? पत्नी वैशाली विलास बोंबे. हा मुलाचा भाऊ माझा धाकटा का थोरला? मोठा मुलगा आहे हा. तो छोटा होता. त्याचं नाव ऋतिक विलास बोंबे. आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आता तुम्हाला भेट घेऊन गेले. काय झालं? काय चर्चा झाली? काय तुम्हाला सकारात्मक चर्चा झाली त्याच्याबद्दल? साहेब आले. साहेबांनी विचारलं कशी कशी घटना घडली, काय झालं. माझ्या डोळ्यासामने बाळाला वाघाने उचलून घेऊन गेलं. उचलून नेल्याच्या नंतर माझा पूर्णपणे गळाटा झाला. ते प्रत्यक्षाने साहेबांनी इथे येऊन पाहणी केली व काय घडलं, कसं घडलं. आता ज्यावेळेस उपमुख्यमंत्री साहेब आले, काय काय पाहणी केली आणि काय सांगितलं तुम्हाला? प्रत्यक्षात कुठं घटना घडली, कशी घडली ते स्थळ पाहणी करून त्यांनी काय परिस्थिती, काय हालातीत जीवन जगतात ही प्रत्यक्ष त्यांनी स्थळावर येऊन पाहणी केली. आता हे तुमचं सांत्वन केलं त्याच्यामध्ये काय सांगाल? तुम्हाला समाधान झाले का तुमचं या सगळ्या गोष्टी? आता समाधान हे म्हणण्यापेक्षा रोहन गेलाय हे काही भरून येणार नाही. समाधान याला म्हणता येणार नाही. पण कुठेतरी आधार, कोणत्या तरी गोष्टीला आधार देतोय आपण. आता राहिलेलं जीवन कसं खंबीरपणे तुम्हाला जगता येईल, तुमच्या पाठीशी थाप ज्याला म्हणतो आपण, तसा एक आधार मुख्यमंत्री यांनी दिला आधार, पाठीशी आधार दिला. आता ज्यावेळेस आम्ही आलो होतो सगळे, असं पाहिलं की या ठिकाणी आल्यानंतर येण्यासाठी तुम्हाला रस्ता नाहीये, घराची अवस्था तिकडे, काय सांगाल? प्रत्यक्ष साहेब हे प्रश्न तुम्ही मला विचारताय, तुमच्या डोळ्यांनी पाहिलं की नाही तुम्ही, हे मी तुम्हाला विचारतो. कसं वाटतं तुम्हाला? रस्त्याविषयी त्यांना विषय काढला होता, पण त्यांनी उत्तर काय दिलं तुम्हाला? समाधानकारक उत्तर भेटलं का? ते म्हणले रस्त्या संदर्भात, रस्त्याच्या संदर्भात ते बोलले, तो विषय आपण मार्गी लावू. पण आता आपल्याला मेन विषय काय आहे? मृत्यू नकोय. जसं रोहनचं झालं, शिवकन्याचं झालं, जाधव आजीचं झालं, ह्या ज्या काही घटना झाल्या ह्या विषयावर आपल्याला जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आता हे जे तुम्ही शेतामध्ये राहता, तर कुठंतरी उदरनिर्वाहासाठी तुम्ही शेतीचे काम जास्त लवकर व्हावं त्याकरता तुम्ही शेतामध्ये राहता. कशा पद्धतीने तुमचं कामाचं आता यानंतरचं शेड्यूल असतं, कशा पद्धतीने तुम्ही हे सगळे हँडल करता? एक घटना घडून गेलेली आहे. यानंतरचं शेड्यूल म्हणजे काय होतंय, नेमकं पावसाळा झाला का आपलं क्षेत्र उपळतंय, पाऊस जास्त झाला का क्षेत्र उपळतंय, कॅनलला याला पाणी आलं का क्षेत्र उपळतंय. असं क्षेत्र एक. आणि पाऊस असला का पीक येत नाही, आणि पाऊस कमी झाला कॅनलला याला पाणी नाही आलं का आपल्याला पाणी पुरत नाही. म्हणजे समस्या अशी आहे, जास्त पाऊस झाला का शेत पिकत नाही, कमी पाऊस झाला की पाणी पुरत नाही. म्हणजे समस्या ह्या दोन्हीकडून पण आहे. परिसरामध्ये 3 घटना झाल्या जे तुम्ही सांगितलं, त्यानंतर आंदोलन झाली, रस्ता रोको झाला, त्या सगळ्याचा केंद्रबिंदू तुम्ही होता. काय सांगा नक्की, त्या ज्या काही आंदोलन झाली त्याच्यातून काय फलित झालं का नाही, का ती आंदोलन सगळी व्यक्त केली? याचा केंद्रबिंदू मी होतो हे मान्य आहे मला, पण जनतेचा पण तसा आक्रोश होता. याच असं नाही का केंद्रबिंदू होता असं नाही, माझ्या पोटचा गोळा गेला त्याच्यामुळं मला हे ठोस पावलं उचलायची पाळी. ज्यावेळेस बाळाचं असं घडलं त्यावेळेस बाळाची बॉडी आम्हाला 2 दिवस तिथं ठेवावी लागली. असं आम्ही काय गुन्हा केला होता? आम्ही का वैयक्तिक आमच्यासाठी किंवा वैयक्तिक एकासाठी नव्हतो, अख्ख्या जनतेसाठी म्हणत होतो. ही घटना इतर कोणाशीही नाही झाली घडली. याच्या आधीही आम्ही सांगत होतो, शिवकन्याच्या वेळेस सांगितलं, त्याच्या आधी 1 वर्षभर आमच्या बोंबे वस्तीवर ही घटना घडली होती, त्यावेळेस बी हा विषय झाला होता. पण ह्या आजीची घटना घडली त्यावेळेसही रस्ता रोको केला होता, पण गांभीर्याने या गोष्टीची दखल घेतली गेली नाही. त्या घटनेनंतर वन विभागाने त्यांचं काम व्यवस्थित चालू केलंय का? यापुढे त्यांचं काम कसं चालू आहे काय सांगा? इथून पाठीमागं वन विभाग काम करीत होता, पण थोडा त्यांचं पण हलगर्जीपणा. म्हणजे काय होतं, पिंजरे पुरेसे नव्हते, त्यांच्याकडे कर्मचारी पुरेसे नव्हते, त्याच्यामुळे त्यांना पण थोडा सामग्री नसल्यामुळे काय व्हायचं, आम्ही इथली स्थानिक लोक सांगायची, साहेब इथून पिंजरा गेला, वाघ गेला, तिथून वाघ गेला, पण पिंजरे पुरेसे नसल्यामुळं मग त्यांची पण अक्कल थोडी गुमवायची, काय करावा काय नाही करावा. नंतर मग बॉस या लेवलवर आम्ही
त्यांनी पिंजरे लावले इथं. तर शिवकन्याची आणि त्या आजीची घटना घडल्याच्या नंतर आम्ही थोडं सर्व पब्लिक थोडं आक्रमक झालं. हे कुठपर्यंत चालायचं, हे ना जनावराशी निगडीत ना कुत्र्या मांजराशी निगडीत, हे स्वतः आपल्या जीवावर भयभीत व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे दोनदा आंदोलन झालं. तिथून पुढं वन यंत्रणा फास्ट कामाला लागली. आता काम त्याच्यानंतर एकाच दिवशी आम्ही 24 तारीख 24 का 21 जे काय असेल. जे काय असेल ते एका दिवशी 3 बिबटे पकडले. एका दिवशी 3, एक पकडला 7:30ला, एक पकडला 8:30ला आणि एक पकडला पहाटे 6:30च्या दरम्यान. एक पकडला इथं दत्तवाडीत, एक पकडला पारगाव रोडला, एक पकडला दाभाडे मळ्यात. एकाच दिवशी 3 बिबटे पकडले. आता घटना झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या परिसरात घराच्या आसपास कधी बिबट्या दिसला का तुम्हाला परत? रोहनची घटना झाल्याच्या नंतर आम्ही ज्या वेळेस 2 दिवस सांत्वन करून बॉडी घेऊन आलो, बाळाची विधी उरकून आलो, त्याच्यावर संध्याकाळच बिबट्याने आम्हाला दर्शन दिलं. जिथं रक्ताच्या वांट्या वगैरे झाल्या तिथं बिबट्या आलेला होता. तुम्ही पाहिला प्रत्यक्ष? आम्ही प्रत्यक्ष पाहिला. त्याच्यानंतरून जे शूट टीम म्हणतो ना आपण, जी आलेली आहे, त्याच्यावर त्यांची लोक आली. त्यांनी पावलाचे ठसे बिशे घेतले. त्याच्यावर आमच्या बंधूंनी फोन केला, पिंजरे येऊ द्या, इथून वाघ येऊन गेलेला. त्याच्यावर 10 ते 15 मिनिट त्यांचे पिंजरे लावायचं काम चालू होतं. माझ्याकडे काही त्यांचा नंबर पण नव्हता. बंधूंनी त्यांना फोन लावला, पिंजरे आले. आमचा भावाचा मुलगा त्यांच्याच सोबत 4 दिवस झाले, स्वतः आमची ईद 4-5 मुलं त्यांच्या स्वतः संग हिंडून त्यांनी पूर्ण काही कष्ट घेऊन भरपूर काही वाघाचे दर्शन बऱ्यापैकी कमी केल्यासारखं वाटलं. भूमी दादा, आता तुम्ही जे बोलताय बोल. ते सकारात्मक बोलताय. वन विभागाने काम केलं असंही सांगताय. हो त्याच्यानंतर प्रशासनही सहकार्य करते. कर हो घटनाक्रम पाहता हम्म. ज्या पद्धतीने 3 दुर्दैवी घटना या ठिकाणी 20 दिवसाच्या आतमध्ये घडल्या, त्यानंतर जे काही आंदोलन झालं, रस्ता रोको झालं, या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला भेट देऊन गेले. हो. काय जी चर्चा झाली सकारात्मक तुमच्याशी झाली, एक स्वतःच्या मनाला विचारा, यापुढे असे हल्ले थांबतील का? नक्कीच थांबते. कारण माझ्याशी जी व्यथा घडली, तर ही व्यथा सांगताना प्रत्यक्ष शिंदे साहेबांच्या डोळ्यात अनावर अश्रू आले. एक बाप काय असतो ही व्यथा त्यांनी सुद्धा समजून घेतली. याच्या पलीकडे आपण अजून काय समजू शकतो? मला वाटतं हल्ले थांबतील. हल्ले एकाएकी तर काही थांबू शकत नाही, कारण त्याची संख्या तुलना करण्या इतकी नाही. मी तुम्हाला आता बोलेल 1000 असेल, 1500 असेल किंवा 2000 असेल, त्याची नेमकी गिनती नाही. त्याच्यामुळे हल्ले थांबतील, जरूर थांबतील, पण त्याला वेळ जाईल.